हॅलो स्टुडंट, याच्या आधी आपण कॉन्केव्ह मिररविषयी आणि कॉन्व्हेक्स मिररविषयी बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत युजेस ऑफ द कॉन्केव्ह मिरर. आता तुम्हाला मी आधीच बोलले होते की कॉन्केव्ह मिरर कॅन बी यूज इन द बार्बर शॉप ॲज वेल ॲज अ डेंटल हॉस्पिटल्स. इफ द ऑब्जेक्ट इज अ प्लेस बिटवीन द पोल्स अँड द फोकस ऑफ द मिरर, then the erect and virtual magnifying इमेज इज ऑप्टेन. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, डेंटिस्टकडे जाता, त्यावेळी तुम्ही बघितलेलं आहे की जेव्हा तो डॉक्टर जो आहे तो काय करतो, तुमच्या दाताजवळ अतिशय जवळ आरसा धरतो आणि तुमचा दात चेक करतो. बरोबर आहे. म्हणजेच काय की ते ऑब्जेक्ट जे आहे, म्हणजे ते दात जो आहे हा फोकल लेंथ आणि पोल याच्याबरोबर मध्ये ठेवली की त्याची इमेज बघा किती मोठी मिळते आपल्याला. म्हणजे त्याला दातामध्ये काय प्रॉब्लेम झाला तो चेक करू शकतो. म्हणून हा कॉन्केव्ह जो मिरर आहे हे जनरली डेंटिस्ट लोक वापरतात. ऑल्सो इट इज यूज बाय द डॉक्टर्स ऑफ द इयर नोजचे जे डॉक्टर्स असतात ते देखील हा कॉन्केव्ह मिरर यूज करत असतात. ऑल्सो द कॉन्केव्ह मिरर कॅन बी यूज इन द टॉर्च अँड द हेडलाईट लॅम्प ऑफ द व्हेकल्स. मीन्स द सोर्स ऑफ द लाईट इज अ केप्ट ॲट द फोकस ऑफ द मिरर अँड देन पॅरल बीम ऑफ द लाईट कॅन बी ऑप्टेन. म्हणजेच काय केलं जातं की लाईट जो आहे हा बरोबर मिररच्या फोकसवर ठेवला जातो आणि त्यामुळे तुम्हाला समांतर किरणं पडलेली दिसतात. तुम्ही बघा टॉर्च लावला की समोर प्रकाश किरण कसे पडतात. त्याचं कारण हेच आहे की त्याच्यामध्ये कोणता आपण आरसा वापरतो, कॉन्केव्ह मिरर यूज करतो आणि तो बरोबर आपण फोकसवर जर ठेवला तर आपल्याला पॅरल बीम्स ऑफ द लाईट मिळतात. ऑल्सो इट इज यूज इन द फ्लड लाईट्स. The source of the light can be placed either little beyond the center of the curvature of the mirror, and then it gives the bright beams of the light. Similarly like that. Also, the various equipment using the solar energy, the sun rays are reflected by the concave mirrors and it come together on the focal plane. म्हणजे हे जनरली जे आहे कॉन्केव्ह मिरर हा कशामध्ये केला जातो, सोलर इक्विपमेंट लाईक अ सोलर कुकरमध्ये पण यूज केला जातो. सोलर कुकरमध्ये आपण काय यूज केला जातो तर तुम्हाला माहिती आहे की ह्याची कॉन्केव्ह मिररची काय प्रॉपर्टीज आहे की काय होतात, रेज त्याच्यावर आदळले की ते रिफ्लेक्ट होऊन एका विशिष्ट पॉईंटमध्ये फोकसमध्ये काय होतात एकत्र येतात, कम टुगेदर्स, आणि त्यामुळे तिथली हीट वाढते. त्यामुळे सोलर इक्विपमेंटमध्ये हा कॉन्केव्ह मिरर आहे तो काय केला जातो, वापरला जातो. आता हे झाले कॉन्केव्ह मिरर बाबतीत. पुढचं आहे द युजेस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर. द मिरर ऑफ दिस साईड ऑफ द कार आर द कॉन्व्हेक्स मिरर. आपल्या ज्या गाडीच्या बाजूचे ज्या साईड मिरर असतात तिथे कोणती मिरर यूज केली जाते, कॉन्व्हेक्स मिरर यूज केली जाते. तुम्हाला माहिती आहे काय यूज केली जाते ती, कारण त्यामुळे काय होतं की ज्या त्या मिररमध्ये आपल्याला मागून येणारी जी व्हेकल्स आहेत त्याची स्मॉल इमेज आपल्याला मिळते आणि ती कशी असते, इरेक्ट इमेज असते. त्यामुळे मागणं कोणते व्हेकल्स येत आहेत हे ड्रायव्हरला समजावं म्हणून त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर काय केला जातो, यूज केला जातो. ऑल्सो द कॉन्व्हेक्स मिरर कॅन बी यूज इन द बिग आर यूज इन द फिटेड इन द बिग शॉप. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं की मोठमोठे मॉल्स किंवा बिग शॉपमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मिरर लावलेले आणि त्यामध्ये आपण स्वतःला बघत असतो बऱ्याच वेळेला. पण ते जे मिरर असतात ते प्लेन मिरर नसून कोणते मिरर असतात, कॉन्व्हेक्स मिरर असतात. कारण तुम्हाला माहिती आहे की कॉन्व्हेक्स मिररपासून मिळणारी जी इमेज आहे ती स्मॉल असून नुसती स्मॉल असत नाही, ती इरेक्ट इमेज मिळते बियॉन्ड द मिरर्स. त्यामुळे ह्या प्रकारची इमेज मिळते, इरेक्ट फॉर्ममध्ये मिळते. म्हणून मोठमोठ्या बिग मॉल्समध्ये किंवा शॉपमध्ये हे कॉन्व्हेक्स मिरर काय केले जातात, यूज केले जातात. बघा ही अशा पद्धतीने आपल्याला इमेज त्याची मिळते. परीक्षेला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारतो, युजेस ऑफ द कॉन्केव्ह मिरर, युजेस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर. हे पाठ करून तुम्हाला ठेवायचं आहे. आता आपण बघणार आहोत कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, द पोल ऑफ दिस mirror is taken to be as origins and the principal axis, हे तुम्हाला माहिती आहे हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस इज टेकन ॲज टू बी एक्स ॲक्सिस ॲज अ रेफरन्स. देन साइन कन्व्हेन्शन ॲज अ फॉलोज. ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट. आता कुठलाही जर मिरर असेल तर आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतो, लेफ्ट साईडला ठेवतो. बरोबर आहे. द लेफ्ट साईड ऑफ द मिरर्स द डिस्टन्स विच इज अ पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस इज टू बी मेजर.
आता ह्या कन्व्हेक्शनच्या हिशोबाने आपण जर साईन बघितले तर जे राईट साईडला जे आहे डिस्टन्स आपण जे मेजर करणार आहोत ते कसं असणार आहे, एक्स ॲक्सिसच्या राईट साईडला आपण जर डिस्टन्स मेजर केलं तर ते कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. मिररच्या जर लेफ्ट साईडला डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर ते कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आता आपण हा वाय ॲक्सिस कन्सिडर केलेला आहे, बरोबर आहे. मग डिस्टन्स इन अपवर्ड डायरेक्शन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि डिस्टन्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, बरोबर आहे. हे कार्टेशियन साईन कन्व्हेक्शननुसार आपण एक्स आणि वाय ॲक्सिसचं आपण हे करू शकतो. आता जर आपण जर बघितलं तर डिस्टन्स मेजर इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन ऑफ द प्रिन्सिपल्स हे तुम्हाला माहिती आहे. आता जनरली जो आपला ऑब्जेक्ट असतो तो हा असा इथे असतो, बरोबर आहे, लेफ्ट साईडला असतो, बरोबर आहे. त्यामुळे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट इज रिटर्न ॲज अ यू लेटरनी दाखवलं जातं. अँड डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल्स तर ते ऑलवेज कसं असतं, त्याची साईन कशी असते, निगेटिव्ह असते. कारण आपण हा ऑब्जेक्ट जो आहे हा नेहमी मिररच्या लेफ्ट साईडला ठेवतो. त्यामुळे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट यू इज ऑलवेज निगेटिव्ह. आलं लक्षात. आता डिस्टन्स ऑफ द इमेज, डिस्टन्स ऑफ द इमेज इज अ व्ही. आता ही इमेज जी आहे विच इज अ मेजर फ्रॉम द पोल्स असो. आता ही जर इमेज राईट साईडला असेल तर ती पॉझिटिव्ह असणार आहे, जर ती लेफ्ट साईडला असेल तर ती कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे फोकल लेंथच्या बाबतीत हा जर तुम्हाला, तर बघा हा तुम्हाला दिसतोय कॉन्केव्ह मिरर, बरोबर आहे. आता हा कॉन्केव्ह मिररची जी फोकल लेंथ आहे ती तुम्हाला दिसते, बरोबर आहे. तर ही जी फोकल लेंथ आहे, फोकस जो आहे हा कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. आणि नियमानुसार लेफ्ट साईडला साईन कोणतं असतं, निगेटिव्ह. त्यामुळे कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ जी आहे ती मेजर केली. फोकल लेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू फोकस टू पोल, ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हटलं तर फोकल लेंथ. आणि ही फोकल लेंथ कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. त्यामुळे फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव्ह मिरर इज ऑलवेज निगेटिव्ह. वाईस वर्सा. आता हा कॉन्व्हेक्स मिरर दिसतोय तुम्हाला. आता ह्या कॉन्व्हेक्स मिररचा फोकस कुठे आहे, राईट साईडला आहे, बरोबर आहे. त्यामुळे राईट साईडला डिस्टन्स कशामध्ये मेजर केलं जातं, डिस्टन्स ऑन द राईट साईड इज अ पॉझिटिव्ह. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिररचा जो फोकल लेंथ आहे ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. कशी असणार आहे ती, पॉझिटिव्ह. आलं लक्षात. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ असणार आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. आणि यांचं जे रिलेशन आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट यू अँड डिस्टन्स ऑफ द इमेज, या दोघांचं एक रिलेशन आणि शिवाय फोकल लेंथ, या तिघांचं रिलेशन मिळून एक फॉर्म्युला तयार होतो. त्या फॉर्म्युला म्हटलं तर मिरर फॉर्म्युला. हा मिरर फॉर्म्युला हा आहे बघा, 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f. अँड दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड फॉर ऑल द स्पेरिकल मिरर्स. सगळ्या मिरर्ससाठी हा फॉर्म्युला लागू पडतो. म्हणून या फॉर्म्युलाला म्हटलं तर मिरर फॉर्म्युला. तुम्हाला परीक्षेला प्रश्न 1 मार्काला विचारतो, राईट डाऊन द मिरर फॉर्म्युला. तर मिरर फॉर्म्युला काय, 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f. आता मॅग्निफिकेशन. द मॅग्निफिकेशन ड्यू टू द स्पेरिकल मिरर इज गिवन बाय, कुठलेही मॅग्निफिकेशन गिवन बाय द रेशो ऑफ द हाईट ऑफ द इमेज h2 टू हाईट ऑफ द ऑब्जेक्ट h1. म्हणजे कुठलेही मॅग्निफिकेशन m इज इक्वल टू हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट मीन्स h2/h1. आलं लक्षात. फ्रॉम दिस वी कॅन शो दॅट m इज इक्वल टू -v/u means as the object is kept above the principal axis, the height is always taken to be positive. जनरली जो आपण ऑब्जेक्ट आहे तो जो आहे विच इज केप्ट अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा नेहमी आपण वर ठेवतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर असतो ऑब्जेक्ट. त्यामुळे जी हाईट जी असते ती नेहमी कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे h2 जो आहे हा h1 जो आहे तो ऑलवेज कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. व्हाईल फॉर द रिअल इमेज इट इज अ निगेटिव्ह. आता फॉर द व्हर्च्युअल इमेज द हाईट इज अ पॉझिटिव्ह, व्हाईल द रिअल इमेजसाठी इट इज अ निगेटिव्ह. म्हणजे जर इमेज जी आहे ही जर आपल्या पलीकडे जर तयार झाली, मिररच्या पलीकडे तयार झाली तर इमेज इरेक्ट असते आणि व्हर्च्युअल असते, बरोबर आहे.
वाईल त्याच्या त्याच साईडला पण इन्व्हर्टेडमध्ये जर तयार झाली तर ती कशी असते, रिअल इमेज असते. आलं लक्षात. म्हणजे जर हाईट जर पॉझिटिव्ह असेल तर इमेज व्हर्च्युअल असते, आणि हाईट जर निगेटिव्ह असेल इमेजची म्हणजे H2 तर इमेज कशी असते, रिअल असते. आलं लक्षात. ॲज द ऑब्जेक्ट इज केप्ट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द मिरर द डिस्टन्स यू इज ऑलवेज निगेटिव्ह. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं असतं. आता हे जे प्रॉब्लेम सोडून दिला आहे तो प्रॉब्लेम बघा कसा सोडवलेला आहे तो. आता तो प्रॉब्लेम आहे, राजश्री वॉन्ट टू गेट द इन्व्हर्टेड इमेज ऑफ द हाईट 5 सेंटीमीटर ऑफ द ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्केव मिरर. द फोकल लेंथ ऑफ द मिरर इज 10 सेंटीमीटर. ॲट what distance from the mirror should be she place the screen, and what will be the type of the image, and what is the height of the object. आता गिवन काय दिले बघा, त्यांनी काय दिले, फोकल लेंथ दिली ऑफ द मिरर 10 सेंटीमीटर. मग आता फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव मिरर -10 दिले, कारण कॉन्केव मिरर आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे 30 सेंटीमीटर. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असतं त्यामुळे -30 आलेलं आहे. आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे हाईट ऑफ द इमेज दिली आहे H2 -5 दिलेली आहे, आणि आपल्याला काढायचं आहे इमेज डिस्टन्स V काढायचा, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट H1 काढायचा आहे. मग इथे आपण मिरर फॉर्म्युला यूज केलेल्या आहे, व्हॅल्यू पुट डाऊन केलेले आहेत, आणि आपण Vची व्हॅल्यू काढली आहे -15. आता आपल्याला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, H2/H1 इज इक्वल टू -V/U आपल्याला आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट डाऊन केल्या, आणि आपण H1ची व्हॅल्यू काढली तर 10 सेंटीमीटर, म्हणजे विच इज अ पॉझिटिव्ह. द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 10, दस द इमेज विल बी द रिअल अँड डिमिनिश. आलं लक्षात. समजलं तुम्हाला. आता हा धडा कंप्लीट झालेला आहे. धड्याखालची एक्सरसाइज आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.